हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर वगैरे वगैरे. ठीक आहे. आता याच्याच रिलेटेड काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करूया. काही न्यूमरिकल्स. आता हा फर्स्ट न्यूमरिकल आहे बघा. याच्यामध्ये काय दिलंय, तर मास ऑफ द सिलेंडर इज 25 kg and radius of cylinder is 5 meter. What is the moment of inertia of the solid cylinder about tangent to the cylinder? About tangent to the cylinder. म्हणजे याची डायग्राम कडून ऍक्सिस कुठं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. So in this example, mass is given as 25 kg. Mass is given as 25 kg and radius is given as 5 meter. Radius is given as 5 meter. Okay. And axis कुठे आहे बघा. So this is the cylinder. And tangent to the cylinder म्हणजे ऍक्सिस कुठे येणार आहे, इथे ऍक्सिस येणार. या ऍक्सिस, हा ऍक्सिस. ठीक आहे. आता या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे आणि टँजेंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं माहित आहे. याला आपण आयसी म्हणूया, याला आयओ म्हणूया. पुन्हा एकदा फॉर्म्युला जरी पाठ असला तरी पुन्हा एकदा फॉर्म्युला काढूया आपण पॅरल ऍक्सिस थेरमनं. तर बाय पॅरल ऍक्सिस थेरम काय होणार बघा. बाय पॅरल ऍक्सिस थेरम, by parallel axis theorem, IO is equal to IC plus MH square. Okay. So therefore IO is equal to IC म्हणजे काय होणार आहे. या ऍक्सिस भोवती सॉलिड सिलेंडरची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया असते. बरोबर. दॅट इज mr स्क्वेअर बाय 2 प्लस दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे इक्वल टू काय येणार आहे, रेडियस ऑफ द सिलेंडर येणार. दॅट इज mr स्क्वेअर ऍज इट इज. जे टोटल किती येणार आहे, mr स्क्वेअर बाय 2 प्लस mr स्क्वेअर म्हणजे 3/2 mr स्क्वेअर येणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करायच्या आहेत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 3/2. मास किती आहे 25 किलोग्रॅम अँड रेडियस आहे 5 चा स्क्वेअर. किती होणार आहे 25. ओके. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. हे आन्सर येतं 937.5. युनिट असतं kg मीटर स्क्वेअर. Find moment of inertia of a solid sphere of mass 5 kg and radius 2 meter about an axis x dash as shown in figure. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये मास किती दिलेला आहे, मास इज गिवन ॲज 5 किलोग्रॅम अँड रेडियस इज गिवन ॲज 2 मीटर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पियर. सो दिस इज द सॉलिड स्पियर. ऍक्सिस कसं आहे बघा, टेंजेंट आहे. मग काय करूया, पुन्हा एकदा इथं पॅरल ऍक्सिस थेरम यूज करूया. कारण सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आयसी म्हणूया आणि या एक्स डॅश म्हणजे त्याला काय म्हणूया, आयओ म्हणूया. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय येणार आहे, पॅरल ऍक्सिस थेरम येणार आहे. ओके. सो बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, ओके, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम काय होणार आहे, once again IO is equal to IC plus mh square. So IO is equal to IC म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया ती किती असते, 2/5 mr स्क्वेअर सॉलिड स्पियरची, प्लस दोन पॅरल ऍक्सिस मधला डिस्टन्स किती आहे r, 2/5 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर. बरोबर आहे ना. म्हणजे किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू 7/5 mr स्क्वेअर. 7/5 mr square. So therefore IO is equal to 7/5 m किती आहे 5 into r square म्हणजे 2 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4. 5 गेट कॅन्सल. आन्सर येणार आहे 7 4 जार 28 kg मीटर स्क्वेअर. ओके. So 28 kg मीटर स्क्वेअर is the answer. Next question, what is moment of inertia of a uniform circular ring of mass 2 kg and its 4 meter diameter?
म्हणजे मास किती दिलेला आहे 2 kg दिलाय आणि रेडियस किती दिले 4 रेडियस डायमीटर दिलाय 4. सो 4/2 ही रेडियस येणार आहे म्हणजे रेडियस किती येणार आहे 2 मीटर येणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायचं आहे सर्क्युलर रिंग. फर्स्ट ऑप्शन मध्ये रिंग दिलेला आहे. ओके फर्स्ट क्वेश्चन मध्ये रिंग दिलेला आहे युनिफॉर्म सर्क्युलर रिंग ऑफ मास 2 kg अँड 4 मीटर डायमीटर. आता ऍक्च्युली हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे असं आपण म्हणता येईल कारण ऍक्सिस द्यायला पाहिजे. आता आपण ऍक्सिस अज्युम करूया पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके सो ऍक्सिस काय घ्यायचा आहे अबाउट डायमीटर्स दिलाय सॉरी क्वेश्चन कंप्लीट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर रिंग ऑफ मास 2 kg अबाउट इट्स 4 मीटर डायमीटर म्हणजे अबाउट डायमीटर आपल्याला काय करायचं आहे अबाउट डायमीटर काढायचे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. सो डायरेक्टली इथं फॉर्म्युला लिहूया आणि सोल्युशन करूया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर किती असतं दॅट इज mr स्क्वेअर बाय 2 असतं. फॉर्म्युले पाठ पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर इज mr स्क्वेअर बाय 2. सो m आहे 2 r स्क्वेअर येणार आहे 4 डिवायडेड बाय 2 सो आन्सर येणार आहे 4 kg मीटर स्क्वेअर. त्याचबरोबर आणखी कशाची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची आहे थिन डिस्क अबाउट अन ऍक्सिस कोइन्साइडिंग विथ डायमीटर म्हणजे डिस्कची पण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काढायची. पुन्हा एकदा फॉर्म्युला आठवतोय का बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर इज mr स्क्वेअर बाय 4 असतं. mr स्क्वेअर बाय 4. सो मास इज 2 रेडियस स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 डिवायडेड बाय 4 सो आन्सर काय येणार आहे 2 kg मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड ऑफ मास 2 kg. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काढायचा आहे आता. मास आहे 2 kg आणि लेंथ आहे 5 मीटर अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट अँड पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड्स म्हणजे असं दिलेलं आहे. हा रॉड आहे आणि ऍक्सिस कुठून पास होतोय पासिंग थ्रू इट्स एंड अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. तर फॉर्म्युला आठवतोय का बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथचा फॉर्म्युला काय असतो ml स्क्वेअर बाय 3 असतो. तर पुन्हा एकदा पॅरालॅक्सिस थेरम वापरून ते काढायची काही गरज नाहीये. ओके I इज इक्वल टू ml स्क्वेअर बाय 3 याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज प्लेस करूया. मास किती आहे 2 म्हणून फॉर्म्युले तुम्हाला सगळे पाठ पाहिजेत बघा पाठीमागे जे डायग्राम मध्ये दिलेले आहेत ते. मास आहे 2 एल स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 25 डिवायडेड बाय 3 सो 50 डिवायडेड बाय 3 येणार आहे. सो 50 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती होणार आहे 50 डिवायडेड बाय 3 16.66 kg मीटर स्क्वेअर विल बी द आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा 2 आयडेंटिकल रॉड्स each ऑफ मास m and length l are kept according to the figure. Find the moment of inertia of rods about an axis passing through O and perpendicular to the plane of rod. म्हणजे O पॉइंट मधून पास होणारा ऍक्सिस आहे आणि परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. परपेंडिक्युलर टू प्लेन. आता या ऍक्सिस हा जो ऍक्सिस आहे हा रॉड नंबर 1 असेल आणि हा रॉड नंबर 2 असेल. तर हा जो ऍक्सिस आहे तो रॉड नंबर 1 कसा आहे 1 साठी कसा आहे पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू द लेंथ आहे. कारण हा जो ऍक्सिस आहे ना तो इनवर्ड आउटवर्ड आहे. परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे इनवर्ड आउटवर्ड आहे. लक्षात येते का म्हणजे ऍक्सिस हा जो ऍक्सिस आहे तो रॉड 1 साठी असू दे नाही तर रॉड 2 साठी असू दे दोन्हीसाठी कुठून पास होतोय एंड मधून पास होतोय आणि परपेंडिक्युलर टू देअर लेंथ आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू लेंथ त्याचा फॉर्म्युला काय आताच आपण बघितला ml स्क्वेअर बाय 3. ओके सो देअरफॉर इथं मास m आणि लेंथ l दिलेला आहे. So moment of inertia about an axis passing through point O is equal to moment of inertia of first rod plus moment of inertia of काय येणार आहे सेकंड रॉड येणार आहे.
moment of inertia of first rod plus moment of inertia of the second rod. Moment of inertia of first rod किती येणार आहे? That is ml square by 3 येणार प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड रॉड ते देखील ml square by 3 येणार आहे. पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू लेंथ म्हणजे टोटल किती येणार आहे? ml square by 2 ml square by 3. ml square by 3 plus ml square by 3 म्हणजे किती येणार आहे? 2 ml square by 3 येणार आहे. Okay, 2 ml square by 3 is the answer. Next, next question is like this. Consider a uniform rod of mass m and length 2l with two particles of mass m each at the ends. म्हणजे हा रॉड पण आहे आणि इथं एंडला एक्झॅक्टली एंडला काय आहे? दोन पार्टिकल्स आहेत आणि ज्यांचं मास किती आहे? स्मॉल एम अँड स्मॉल एम आहे. लेट ए बी इज द लाईन परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड. ए बी हा काय आहे? ऍक्सिस आहे असं आपण घेऊया. ऍक्सिस आहे असं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. अँड पासिंग थ्रू द सेंटर फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट ए बी. ए बी भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम म्हणजे या ऍक्सिस भोवती काढायचं आहे. आता या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस ए बी इज इक्वल टू काय येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पार्टिकल्स. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड कसं येणार बघा? ml स्क्वेअर बाय 12 येणार. कारण ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू लेंथ असं असेल तर रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? ml स्क्वेअर बाय 12 प्लस एका पार्टिकलचं ऍक्च्युअली लेंथ इथं चेंज करावी लागणार. लेंथ रॉडची यल नाहीये, लेंथ किती आहे? 2l आहे ना. आणि रॉडचं मास जे आहे ते स्मॉल एम दिलेलं आहे. रॉडचं मास किती आहे? स्मॉल एम इंटू 2l स्क्वेअर. ml स्क्वेअर बाय 12 मध्ये एलच्या ठिकाणी 2l ठेवलेला आहे प्लस एका पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे m इंटू एल स्क्वेअर. तसं दोन्ही पार्टिकलचं काय येणार आहे? m इंटू एल स्क्वेअर प्लस m इंटू एल स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स m इंटू एल स्क्वेअर येणार आहे. ही पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो टोटल किती होणार बघा? इथं फर्स्ट टर्म येणार आहे 4 ml स्क्वेअर बाय 12 plus 2 ml square that is equal to ml square by 3 plus 2 ml square that is 7 ml square by काय येणार आहे? 3 येणार आहे. 7 ml square by 3 is the answer. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा? 3 rods each of mass m and length l are joined together to form an equilateral triangle as shown in figure. Find the moment of inertia of system about an axis passing through center of mass and perpendicular to the plane of triangle. ओके, म्हणजे सेंटर ऑफ मास आणि परपेंडिक्युलर टू प्लेन या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. ओके, म्हणजे ऍक्सिस कसा आहे लक्षात आलं का बघा? ऍक्सिस इनवर्ड आउटवर्ड आहे. मग त्याच्यासाठी काय करूया? हा जो ऍक्सिस आहे या ऍक्सिस भोवती काढण्यासाठी काय करूया? पॅरलल ऍक्सिस थेरमच्या साहाय्यानं एका रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस काढावं लागेल आणि त्याचं 3 टाइम्स करावं लागणार. ओके, त्याचं 3 टाइम्स तुम्हाला करावं लागणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो बॉटमचा रॉड बीसी आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. एका रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त काढायचं आहे आणि तेवढीच मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? तिन्ही रॉडची येणार आहे. त्याचं 3 टाइम्स आपल्याला करावं लागेल. एका रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया कसं येणार बघा? प्रत्येक रॉडचं मास किती आहे? m आणि लेंथ किती आहे? l म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड किती होणार आहे? l होणार आहे. आता आपल्याला माहित आहे बीसी हा जर आपण रॉड घेतला आणि हा ऍक्सिस असा घेतला, ऍक्सिस कसा आहे बघा? इनवर्ड आउटवर्ड ऍक्सिस आहे. ऍक्सिस कसा आहे? सर्कल डॉट काढले म्हणजे या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे हा जो आपला स्क्रीनचा प्लेन आहे त्या स्क्रीनच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे इनवर्ड आउटवर्ड आहे. म्हणजे हा ऍक्सिस कसा होतोय? हा फॉर एक्झाम्पल याला सी म्हणूया. सी पॉइंट मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे
तो कसा आहे, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द लेंथ आहे. मग या ऍक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आपल्याला ml²/12 आहे. आणि याच्यापासून सी पॉइंट मधून पास होणारा ऍक्सिस आणि सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस, हे ऍक्सिस दोन्ही ऍक्सिस कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत, कारण दोन्ही इनवर्ड आउटवर्ड आहेत. लक्षात येते ना, या स्क्रीनला आत बाहेर असे ऍक्सेस आहेत, ते परपेंडिक्युलर आहेत, म्हणून आपण ते डॉट न दाखवले, त्याची लाईन आपल्याला काढता येणार नाही. ओके, आणि यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, h असणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड बीसी अगोदर काढूया फक्त. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड बीसी अबाउट पॉइंट सी अगोदर काढूया. अबाउट पॉइंट सी म्हणजे कुठला लक्षात आलं ना, बीसीचा मिड पॉइंट त्या पॉइंट भोवती, त्याला आयसी म्हणतो. आयसी इज इक्वल टू काय येणार आहे, ml²/12 येणार, ml²/12. मग आता सेंटर ऑफ मास मध्ये मधून पास होणारा ऍक्सिस म्हणजे ओ आहे सपोज, ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड बीसी अबाउट पॉइंट ओ काढायचं आहे, पॅरलल ऍक्सिस थिअरम वापरावं लागेल. सो IO इज इक्वल टू IC प्लस काय येणार आहे, mh² येणार आहे. सो IO इज इक्वल टू IC किती, ml²/12. IC किती येणार आहे, ml²/12 येणार, प्लस मास किती आहे रॉडचं m, आणि हे डिस्टन्स तुम्हाला आता माहिती पाहिजे. मी इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तुम्हाला सांगितलंय बघा पाठीमागे देखील, इक्विलॅटरल ट्रायंगल साठी हे डिस्टन्सेस पाठ करून ठेवावे लागतात. पुन्हा एकदा सांगतोय, इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड L असेल तर कॉर्नर पासून सेंटर पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती असतं, L/√3 असतं. या गोष्टी पाठ करून ठेवाव्या लागतील. आणि सेंटर पासून बेस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे हे खालचं डिस्टन्स असतं L/2√3. बरोबर, L/√3 आणि L/2√3 आपल्याला कुठलं डिस्टन्स लागणार आहे आता इथं, L/2√3 लागणार आहे. सो m × h², h येणार आहे L/2√3, याचं काय होणार आहे, स्क्वेअर होणार. अँड देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस O ही कोणाची फक्त काढायला लागलोय, रॉड BC ची, एका रॉडची फक्त काढायला लागलोय. ml²/12 प्लस ml²/2√3 चा स्क्वेअर किती होणार बघा, 12च होणार. 2 चा स्क्वेअर 4, √3 चा स्क्वेअर 3, 4 × 3 म्हणजे 12. म्हणजे ml²/12 प्लस ml²/12 म्हणजे किती होणार आहे, 2ml²/12 होणार. दॅट इज ml²/6 झालं हे, ml²/6. ओके, सो देअरफॉर आता काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑल रॉड्स अबाउट ऍक्सिस O, that is I is equal to 3 times IO येणार आहे. सो 3 times ml²/6 येणार, म्हणजे किती येणार आहे, that is ml²/2 is the answer. Two thin uniform rods A of mass m and length L and B of mass 3m and length 3L are joined as shown in figure. Find the moment of inertia about an axis passing through the center of mass of the system of rods and perpendicular to length. यांचा सेंटर ऑफ मास जिथं असणार ना, तिथून ऍक्सिस पास करायचा आहे आणि त्या ऍक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे. तर याच्यासाठी अगोदर यांचा सेंटर ऑफ मास कुठं असेल, लेफ्ट हँड पासून, ते आपल्याला काढावं लागेल. सेंटर ऑफ मास, आता सेंटर ऑफ मास कसं काढतात बघा, लेफ्ट हँड पासून सेंटर ऑफ मास काढायचा असेल, सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. आता या दोन्ही रॉडला पॉइंट मासेसच्या स्वरूपात XY सिस्टीम वर दाखवायचं झालं तर कसं दाखवणार, पॉइंट मासेसच्या स्वरूपात दाखवावं लागेल तुम्हाला. आता फर्स्ट रॉड जो आहे त्याचं मास m आहे आणि लेंथ L आहे, तर त्याचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे, त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस वर, म्हणजे इथं आपण 0 जर कन्सिडर केलं, इथं 0 कन्सिडर केलं एक्स ऍक्सिस वर, ओके,
दिस इज द पॉइंट ऑफ झिरो किंवा पॉइंट ऑफ ओरिजिन कन्सिडर केलं तर फर्स्ट रॉडचा जो सेंटर ऑफ मास येणार आहे, फर्स्ट रॉडचा सेंटर ऑफ मास तो किती येणार आहे, म्हणजे त्याचं मास एम येणार आहे आणि एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स किती येणार आहे, L/2, कारण त्याची लेंथ किती आहे, L. रॉडचा सेंटर ऑफ मास कुठं असतो, त्याच्या मिड पॉइंटला, सेंटरला. सो लेंथ L असेल तर त्याचं मास काय असणार आहे, L/2 ला बरोबर कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 3m मासचा जो रॉड आहे त्याचा मास 3m असणार आहे आणि तो कुठं त्याचं मास जे आहे त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे. म्हणजे रॉडला पार्टिकल जर दाखवायचं झालं तर इथं दाखवावं लागणार, त्याचं मास m असणार आहे आणि एक्स ऍक्सिस वरचा डिस्टन्स किती असणार आहे, हे तर ऍज इट इज L आहेच, प्लस हे एवढं डिस्टन्स, म्हणजे एकूण डिस्टन्स ओरिजिन पासून एकूण डिस्टन्स किती येणार बघा, हे L प्लस 3L/2 चा 3L चा हाफ 3L/2 येणार ना, 3L चा हाफ म्हणजे 3L/2 प्लस हे इकडचं L डिस्टन्स म्हणजे किती होणार आहे, 5L/2 येणार, 5L/2. हे काय झाले, एक्स कोऑर्डिनेट झाले. म्हणजे पहिलं मास जे आहे ते m आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट x1 म्हणजे L/2 आहे आणि दुसरं मास 3m आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट किती आहे, 5L/2 ला आहे, x2. म्हणजे सेंटर ऑफ मास या दोघांचा काढण्यासाठी अगोदर या दोन्ही रॉडला काय करावं लागेल, आपल्याला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, या दोन्ही रॉडचा सेंटर ऑफ मास काढण्यासाठी दोन्ही रॉडला पार्टिकल कन्सिडर करायचं. ओके, पहिला रॉड जो आहे त्याला m मासचा आपण पार्टिकल कन्सिडर केलेला आहे, तो किती डिस्टन्सवर कन्सिडर करायचा आहे, एक्स ऍक्सिस वर L/2 ला. दुसरा रॉड जो आहे त्याला 3m चा आपण पार्टिकल कन्सिडर करणार आहे आणि तो किती डिस्टन्सला आहे, एक्स ऍक्सिस वर. आता 3L च्या हाफला बरोबर त्याचं मास कॉन्सन्ट्रेटर असणार आहे. सो 3L/2 प्लस L म्हणजे 5L/2 येणार आहे. ठीक आहे. आता सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय असतो, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला m1x1 प्लस m2x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. हा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आहे. कारण सेंटर ऑफ मास काढल्याशिवाय तिथून आपण ऍक्सिस पास करू शकत नाही आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकत नाही. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढण्यासाठी फॉर्म्युला आहे m1x1 प्लस m2x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. आतापर्यंत हा फॉर्म्युला माहिती नसेल तर ऍज इट इज पाठ करून ठेवा. तर पहिलं मास आहे कॅपिटल M आणि डिस्टन्स आहे जे एक्स कोऑर्डिनेट आहे L/2 प्लस दुसरं मास आहे 3m, त्याचं डिस्टन्स आहे 5L/2 डिवायडेड बाय द टोटल मास. टोटल मास किती येणार आहे, टोटल मास that is m plus 3m that is equal to m plus 3m. आता बघा न्यूमरेटरला m ने डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला m ने डिवाइड केलं तर सगळे m कॅन्सल होत आहे. ओके, आणि आन्सर काय येणार बघा, इथं न्यूमरेटरला काय राहणार आहे, L/2 प्लस 315/2L डिवायडेड बाय 4 येणार डिनॉमिनेटरला. m प्लस 3m म्हणजे 4m आणि 4m मधलं m सगळं गेलेलं आहे. सो न्यूमरेटरला 16L/2 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय येणार आहे, 2L येणार आहे. 2L म्हणजे सेंटर ऑफ मास जो आहे तो लेफ्ट हँड पासून 2L ला एक्झॅक्टली असणार आहे, 2L ला. ओके, आता त्या ऍक्सिस भोवती फर्स्ट रॉडची एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया आणि सेकंड रॉडची एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया आणि त्याच्यानंतर काय करूया, आपण त्यांचं ऍडिशन करूया. ओके, सो फर्स्ट रॉड जो आहे, फर्स्ट रॉड मी इथं काढतोय पुन्हा एकदा. फर्स्ट रॉड किती लेन्थचा आहे, L लेन्थचा आहे आणि सेंटर ऑफ मास कुठं आहे, सेंटर ऑफ मास म्हणजे ऍक्सिस जो आहे तो इथून पास होणार आहे कुठून तरी, आणखी L डिस्टन्स. कारण लेफ्ट हँड पासून ओरिजिन पासून 2L ला सेंटर ऑफ मास असणार ना, म्हणजे या ऍक्सिस भोवती काढायचंय. ठीक आहे, आता या ऍक्सिस भोवती आपल्याला माहिती आहे पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू लेंथ, आणि या ऍक्सिस भोवती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
म्हणजे या दोन पॅरल ऍक्सेस मधलं डिस्टन्स किती होणार बघा, एल प्लस एल बाय टू. एल प्लस एल बाय टू म्हणजे 3L/2 हे काय होणार आहे, पॅरल ऍक्सेस मधलं डिस्टन्स. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट रॉड होणार आहे. ओके, फर्स्ट रॉड, याला ओ म्हणूया, याला सी म्हणूया. रॉड अबाउट ऍक्सिस थ्रू ओ, इथं पॅरल ऍक्सिस थेरम वापरला लागणार. IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. सो IO इज इक्वल टू IC किती येणार आहे, ML स्क्वेअर बाय 12. IC किती येणार आहे, ML स्क्वेअर बाय 12 येणार, प्लस M, दोन ऍक्सेस मधलं डिस्टन्स कसं आलं लक्षात आलं का बघा, दोन ऍक्सेस मधलं डिस्टन्स 3L/2 कसं आलं लक्षात आलं का, कारण सेंटर ऑफ मासचा आपण डिस्टन्स काढलेला आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 2L येणार, म्हणजे ओरिजिन पासून सेंटर ऑफ मास जो आहे तो कुठं असणार आहे, या दोन्ही रॉडचा सेंटर ऑफ मास 2L एवढ्या डिस्टन्सला असणार आहे. ओरिजिन पासून इथं कुठेतरी असणार आहे तो, इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास दोन्ही रॉडचा मिळून असणार आहे. ठीक आहे, मग पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया, पहिल्या रॉडची आपण सेपरेट इथं डायग्राम काढलेली आहे. पहिला रॉड जो आहे तो एम मासचा आहे, एल लेन्थचा आहे. ओके, आणि लेफ्ट कॉर्नर पासून सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे दोन्ही रॉडचा, तर 2L डिस्टन्सला ना, म्हणजे हे डिस्टन्स L आणि हे डिस्टन्स L म्हणजे 2L डिस्टन्सला असणार आहे, म्हणजे लेफ्ट एंड पासून. दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे हे L तर ऍज इट इज येणार आहे, कारण या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायची आहे. ओ पॉईंट मधून पास होणार ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया. मग या ऍक्सिस पासून या ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स माहिती पाहिजे. मग हे तर डिस्टन्स L आहे, L प्लस L/2 म्हणजे 3L/2 हे डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस येणार आहे. याचा स्क्वेअर करून डायरेक्टली लिहितो मी इथं, 9L² बाय 4 होणार आहे. ओके, 9L² बाय 4. सो IO इज इक्वल टू काय करावं लागेल आता, ML² जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1/12 प्लस 9/4, म्हणजे इथे डिनॉमिनेटर जर 12 केला, ML² इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर 12 केला तर काय होणार आहे, 1 ऍज इट इज येणार आहे. डिनॉमिनेटर सेकंड टर्मची डिनॉमिनेटर 12 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 27. सो हे ओ पॉइंट भोवती फर्स्ट रॉडचे फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेली आहे, ती किती येणार आहे, 28 ML² बाय 12 येणार आहे, म्हणजेच 28 ML² बाय 12. सो ऍज इट इज ठेवूया त्याला. आता सेकंड रॉडची पण मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. सेकंड रॉडची पण मोमेंट ऑफ इनर्शिया. आता सेकंड रॉडची डायग्राम कशी काढणार आहे बघा, पुन्हा एकदा हा एक्स आणि वाय ऍक्सिस आहे. सेकंड रॉड जो आहे तो इथून इथपर्यंत चालू होतोय असा, बरोबर आहे ना. सेकंड रॉड किती टोटल किती लेन्थचा आहे, 3L डिस्टन्सचा आहे. या ऍक्सिस भोवती याची मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ML² बाय 12. हा याला C म्हणूया पॉइंट. आणि सेंटर ऑफ मास जो आहे तो ओरिजिन पासून किती डिस्टन्सला आहे, 2L डिस्टन्सला आहे. दोन्ही रॉडचा सेंटर ऑफ मास जो कॅल्क्युलेट केला तो 2L डिस्टन्सला. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे, L आहे, पहिल्या रॉडचा डिस्टन्स. L नंतर 3L लेन्थचा रॉड आहे ना. ओके, मग आता या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल, हा याला O ऍक्सिस म्हणूया, तर याच्यासाठी या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स काढता आलं पाहिजे. ठीक आहे, बरोबर. आता बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स 2L आहे, हे डिस्टन्स एवढं, हे डिस्टन्स तर 2L आहे. त्याच्यानंतर हे डिस्टन्स L आहे आणि हे इथून हाफ डिस्टन्स किती आहे, 3L/2 आहे. म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती होणार एवढं, दॅट इज L प्लस 3L/2 म्हणजे काय होणार आहे, 5L/2 होणार. आणि 5L/2 मधून 2L जर मायनस केलं तर या दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स H मिळणार. ओके,
सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड रॉड आता काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड रॉड. ओके, दॅट इज IO1 म्हणजे O ऍक्सिस भोवती काढायचं आहे ना, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. दोन्ही रॉडचा जो सेंटर ऑफ मास आहे त्या ऍक्सिस भोवती काढायचा आहे, इज इक्वल टू सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh². सो IO2 इज इक्वल टू IC प्लस mh². IC किती येणार बघा, दॅट इज ml²/12 येणार, बरोबर आहे ना. या ऍक्सिस होती पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, ml²/12. आता मास किती आहे इथं, मास आहे 3m. मास किती आहे 3m. L² ml²/12 ना, लेंथ पण 3l आहे, ml² डिवायडेड बाय 12 प्लस मास किती आहे 3m आहे आणि डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस किती येणार आहे हे सबट्रॅक्शन करावं लागेल. 5l/2 म्हणजे किती येणार 2.5 येणार. 2.5 मायनस 2 म्हणजे 0.5 l म्हणजे l/2 येणार याचा स्क्वेअर, बरोबर आहे ना. हे टोटल डिस्टन्स जे आहे ना ते 5l/2 आलं आणि त्याच्यातलं 2l मायनस केलं की आपल्याला हे h मिळणार आहे. म्हणजे 5l/2 मायनस 2l केलं तर l/2 येते स्क्वेअर. म्हणजे इथं 3 चा स्क्वेअर 9 येणार. 9 × 3 27. 27 ml²/12 प्लस ml²/2 चा स्क्वेअर किती 4. म्हणजे इथं काय होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेकंड ऍक्सिस इज इक्वल टू ml² जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये 27/12 प्लस 3/4 म्हणजे IO2 येणार आहे. 12 डिनॉमिनेटर केला, ml² इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर 12 केला तर 27 प्लस 9 येणार म्हणजे 36 ml²/12 येणार आहे. 36 ml²/12. आता टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही रॉडची मिळून, सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल mi, ओके, I इज इक्वल टू पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट O ऍक्सिस प्लस दुसऱ्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट O ऍक्सिस. पहिल्या रॉडची किती आली होती बघा, इट इज 28 ml²/12. 28 ml²/12 प्लस 36 ml²/12 म्हणजे टोटल होणार आहे 64 ml²/12 होणार. त्याला 4 न डिवाइड होऊ शकते. 16 ml²/3 इज द आन्सर. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, आता ही ऍक्च्युअली लॉंग मेथड आहे की ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास काढावा लागतो आपल्याला, बरोबर आहे ना. सेंटर ऑफ मास काढावा लागतो, त्याच्यानंतर ते पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ म्हणजे दोन्ही रॉडचा सेंटर ऑफ मास, ओके, बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम काढावं लागतं आणि मग त्यांची ऍडिशन करावं लागते. याची दुसरी पण एक शॉर्टकट मेथड आहे. दुसरी मेथड सांगतो तुम्हाला, बघा. ही मेथड समजली असेल तर ठीक, पण हे पण प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं लॉजिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होईल. आता याला दुसरी मेथड काय येणार बघा. दुसरी मेथड अशी होऊ शकते, त्यांना आन्सर तेवढंच येते का जस्ट बघूया आपण. हा क्वेश्चन आहे आपला, ठीक आहे. आता रॉडला पार्टिकल्स कन्सिडर करायचं, बरोबर. रॉडला पार्टिकल कन्सिडर करायचं म्हणजे लक्षात घ्या कसं होणार. डायग्रामला थोडंसं मोठं करतो आणखी, म्हणजे त्याची डायग्राम काढता येईल आणि लगेच कसं सोल्युशन येणार बघा. ओके, आता या रॉडला पार्टिकल जर कन्सिडर करायचं झाला, पहिल्या रॉडला पार्टिकल जर कन्सिडर करायचं झाला तर इथं कन्सिडर करावं लागणार. याच्या खाली डायग्राम काढतो. हा एक पार्टिकल झाला ज्याचं मास m येणार आहे, ठीक आहे. परत याला पण पार्टिकल जर कन्सिडर करायचा झाला सेकंड रॉडला तर त्याच्या सेंटरला कन्सिडर करायला पाहिजे, इथं कन्सिडर करायला पाहिजे ना, म्हणजे इथे येणार.
3m. ठीक आहे. पहिला m मासचा पार्टिकल येणार, दुसरा 3m मासचा पार्टिकल येणार आणि यांच्यामधलं सेपरेशन फक्त काढा. यांच्यामधलं सेपरेशन किती आहे बघा. हे इथून इथपर्यंत येणार आहे L/2. ओके, सेंटर ऑफ मास पासून राईट एंड पर्यंत. तसं या लेफ्ट एंड पासून इथपर्यंतचं डिस्टन्स, हे डिस्टन्स 3L/2चं हाफ 3L/2. सो L/2 प्लस 3L/2 म्हणजे किती होणार आहे 4L/2. 4L/2 म्हणजे 2L त्यांच्यामधलं डिस्टन्स येणार. आता बघा, याच्या अगोदर एक आपण फॉर्म्युला पण बघितलाय. दोन पार्टिकल असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण डिराइव्ह ऑलरेडी केलेला आहे. ओके, तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल्स, moment of inertia of two particles about axis through center of mass. ओके, त्याचा फॉर्म्युला आपण काय बघितलेला होता. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू काय येणार आहे म्यू इंटू आर स्क्वेअर. फॉर्म्युला आठवतोय का बघा, रिड्युस्ड मास इंटू आर स्क्वेअर असा फॉर्म्युला होता. रिड्युस्ड मास म्हणजे काय होतं m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर, असा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आठवतोय का बघा, जे दोन पार्टिकल असतील आणि त्यांच्या सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस पास होत असेल तर हा आपण फॉर्म्युला वापरतोय, म्यू इंटू आर स्क्वेअर. म्यू म्हणजे काय असतं रिड्युस्ड मास असतं, किंवा m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू आर स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून बघूया तोच आन्सर येते का. m1 म्हणजे काय येणार आहे m मास आहे, m2 म्हणजे किती आहे 3m आहे, डिवाइडेड बाय त्यांची ऍडिशन m प्लस 3m म्हणजे किती येणार आहे 4m इंटू डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती 2l चा स्क्वेअर, म्हणजे 3m स्क्वेअर डिवाइडेड बाय एक m कॅन्सल करूया, 3m डिवाइडेड बाय 4 इंटू 4l स्क्वेअर, जे मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे 12 ml स्क्वेअर बाय 4 येणार ना. 4 4 कॅन्सल होत आहे, किती येणार 3 ml स्क्वेअर येणार ऍक्च्युअली इथं, मग 3 ml स्क्वेअर. जस्ट अ मिनिट. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला येणार आहे 3 ml स्क्वेअर, परंतु यांना फक्त पार्टिकल कन्सिडर केले ना. आता पार्टिकल जर पार्टिकल आपण याला कन्सिडर केलेला आहे, परंतु हे ऍक्च्युअली काय आहेत रॉड आहेत, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मोमेंट ऑफ इनर्शिया, स्वतःच्या ऍक्सिस भोवतीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया पण आणखी याच्यामध्ये काय करावं लागणार आहेत ऍड करावं लागणार आहेत. सो हे काय झालं फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल्स अबाउट सेंटर ऑफ मास झालं. सो इथं काय करावं लागणार बघा आपल्याला आणखी एक गोष्ट, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय येणार आहे दॅट इज mi ऑफ टू पार्टिकल्स, कारण त्यांना पार्टिकल कन्सिडर केलं, ऍक्च्युअली पार्टिकल्स नाही आहेत ते पार्टिकल्स जे आता आपण काढलेलं आहे, प्लस mi ऑफ टू रॉड्स अबाउट देअर नॅचरल ऍक्सिस, हे पण त्याच्यामध्ये परत ऍड करावं लागणार आहे. म्हणजे एवढं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार. म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल, दोन पार्टिकल कन्सिडर केले तर 3 ml स्क्वेअर येणार, प्लस पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण तो पार्टिकल कन्सिडर केलाय परंतु ऍक्च्युअली पार्टिकल नाही रॉड पण आहे ना तो, त्याच्यामुळे त्या ऍक्सिस भोवती रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे स्वतःच्या ऍक्सिस भोवतीची, ती किती येणार आहे ml स्क्वेअर बाय 12, कारण त्याचं मास m आहे आणि लेंथ l आहे. आणि दुसरा किती आहे त्याचं मास 3m आहे आणि लेंथ किती आहे 3l स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय 12. म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आता किती येते बघा, डिनॉमिनेटर जर 12 केला, टोटल डिनॉमिनेटर 36 ml स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर प्लस 27 ml स्क्वेअर होणार, बरोबर आहे ना. तर 3 चा स्क्वेअर 9 इंटू 3 27. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे 36 प्लस 1 37 प्लस 27
64 ml² बाय 12 येणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 64 ml² बाय 12 म्हणजे पुन्हा एकदा 4 ने डिवाइड करू शकतो. 16 ml² बाय 3 इज द फायनल आन्सर. म्हणजे ही एक दुसरी मेथड झाली. बघा ही मेथड कितपत तुम्हाला लक्षात आली बघा जरा व्यवस्थित. म्हणजे काय करायचं या दुसऱ्या मेथड मध्ये काय करायचं, दोन्ही रॉडला पार्टिकल कन्सिडर करायचं आणि त्या पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायची. हे बघा दोन्ही रॉडला पार्टिकल एम आणि 3m मासचा पार्टिकल कन्सिडर केलाय, त्यांच्यामधलं सेपरेशन काढलं आणि हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो ऑलरेडी आपण एकदा डिराईव्ह केलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल्स अबाउट एन ऍक्सिस थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, तर त्याचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू आर स्क्वेअर. म्यू म्हणजे रिड्युस्ड मास असतं माहिती आहे ना, म्यू म्हणजे रिड्युस्ड मास. फॉर्म्युला आहे बघा पाठीमागे आपण शिकवलेला आहे. त्याचा फॉर्म्युला असतो m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू आर स्क्वेअर. त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया हे कॅल्क्युलेशन केलं तर पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रॉडला जर पार्टिकल कन्सिडर केलं तर त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास येणार आहे 3ml². परंतु ते ऍक्च्युअली पार्टिकल नाहीत, रॉड आहेत. मग ते रॉडची स्वतःची मोमेंट ऑफ इनर्शिया पण येणारच की, ती पण ऍड करावी लागणार आहे. रॉडची स्वतःची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे, ml² बाय 12 या फॉर्म्युल्याने येणार आहे. सो एकूण मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल्स प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू रॉड्स. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू पार्टिकल म्हणजे 3ml² ऑलरेडी काढलेला आहे. पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया मास m आणि लेंथ आहे म्हटल्यावर ml² बाय 12 होणार आणि दुसऱ्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास 3m आहे आणि लेंथ 3l आहे. ओके, सो 3m इंटू 3l² डिवायडेड बाय 12. सो डिनॉमिनेटर सगळा 12 करतोय म्हणजे फर्स्ट टर्मला काय करावं लागेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 12 न मल्टिप्लाय करावं लागेल. 12 3s आर 36 ml² प्लस ml² प्लस इथे काय होणार आहे 3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 27 ml². सो टोटल किती येणार आहे 64 ml² बाय 12. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण 4 न डिवाइड केलं, 16 ml² बाय 3 इज द आन्सर. हा एक वेगळ्या टाईपचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हा आपण 2 मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. बघा पहिली मेथड जास्त कॉम्प्लिकेटेड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर सेंटर ऑफ मास काढावा लागतो कॅल्क्युलेशन करून आणि त्या सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची पहिल्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया मग दुसऱ्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम काढावं लागतं आणि मग त्यांची ऍडिशन करावी लागते. आणि त्याच्याऐवजी दुसरी मेथड काय आहे, दोन्ही रॉडला पार्टिकल कन्सिडर करायचं, त्या पार्टिकलची अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास काढायची. ओके, अँड देन इंडिव्हिज्युअल रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामध्ये ऍड करायची. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.